महायुतीचा मुख्यमंत्री पदाचा फॉर्म्युला ठरलाय 2-2-1 चा हा फॉर्म्युला असण्याची शक्यता वर्तवली जाते। तर त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। महायुतीच्या बैठकीत 2-2-1 च्या फॉर्म्युलावर देखील चर्चा झाली। 2 वर्ष भाजप, 2 वर्ष शिंदे, 1 वर्ष अजित पवार गट असण्याची शक्यता सूत्रांची माहिती आहे। सीएम पदासाठी 2-2-1 चा फॉर्म्युला शक्य नाही। मुख्यमंत्री पद 2.5 वर्ष किंवा 2-2-1 वर्ष वाटत होईल असं वाटत नाहीये, मुनगंटीवारांचं वक्तव्य। महायुतीमध्ये मुख्यमंत्री पदासाठी कोणताही फॉर्म्युला नाही, तिघे एकत्र बसून निर्णय घेऊ, अजित पवारांकडून स्पष्ट। मुख्यमंत्री पदासाठीच्या 2-2-1 च्या फॉर्म्युल्यावर कोणतीही चर्चा नाही, अजित पवार गटाच्या सुनील तटकरे यांची माहिती। केंद्रीय नेतृत्व मुख्यमंत्री पदाचा निर्णय घेतील, फडणवीस, शिंदे आणि अजित पवार तिघे बसून निर्णय घेतील, बावनकुळेंची माहिती। शिंदे सुरुवातीला सलग 1 वर्ष आणि नंतर भाजप 4 वर्ष मुख्यमंत्रीपदी राहील असं मला वाटतंय, आमदार रोहित पवारांनी व्यक्त केला अंदाज। शिंदे, फडणवीस आणि दादांमध्ये सरकार स्थापनेबाबत 15 मिनिटे चर्चा झाली। दिल्लीत भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांसोबत चर्चेच्या फेऱ्या। मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीसोबत 20 मंत्र्यांचा शपथविधी होणार, भाजपचे 10 तर शिवसेना एनसीपीचे प्रत्येकी 5 मंत्री शपथ घेतील, सूत्रांची माहिती। विधान भवन परिसरातही नव्या आमदारांच्या शपथविधीची तयारी सुरू झाली। मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधीसाठी तयारी।